ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या सनदीबाबत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी जो निर्णय दिला होता, खरं तर जो अन्यायकारक निर्णय दिला होता, त्या निर्णयाला बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून स्थगिती मिळालेली आहे. आणि त्या एकूणच प्रक्रियेदरम्यान कशा पद्धतीनं त्यांना ज्या पद्धतीने दडपण्यात आलं आणि कशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टींना त्यांनी फेस करत आज कुठेतरी एका प्रकारे सत्याचा विजय, जी आपल्याकडे म्हण आहे, तो कुठेतरी होताना दिसतोय. आणि त्या सगळ्या गोष्टींबाबत आपण आज थेट ॲडव्होकेट असीम सरोदे सरांशी चर्चा करणार आहोत. सर, सगळ्यात आधी तर आपलं सडेतोडवर स्वागत आणि अभिनंदन. काय भावना आहे या सगळ्या निर्णयानंतर? नाही, आनंदच झाला मला की कुठेतरी अन्यायाच्या संदर्भात ती वाचा फुटण्याची सुरुवात झाली. मी लिहिलं पण होतं की सत्य आणि सत्याचा विजय होण्याची सुरुवात उशिरा का होईना, त्रास झाल्यावर का होईना, पण ती होत असते. आणि बार काउन्सिल ऑफ इंडियानी त्या निर्णयाला, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या निर्णयाला स्थगिती दिली. माझी जी सनद त्यांनी 3 महिन्यासाठी निलंबित केली, त्या निर्णयाला स्थगिती देऊन माझ्या वकिलीचा मार्ग पुन्हा सुरू केला. त्यामुळे मला नक्कीच समाधान वाटलेलं आहे. परंतु ही केवळ स्थगिती सध्या दिलेली आहे. त्यामुळे आणखी पुढचा निर्णय व्हायचा आहे. या केसमध्ये राज्यपालांसंदर्भात मी फालतू असा शब्द वापरला. ती गैरवर्तणूक आहे का, हा मुद्दा डिसाईड व्हायचा आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाची मी चिकित्सा केली, शहानिशा केली, सोप्या शब्दात ते लोकांना सांगितलं. तर एखाद्या न्याय निर्णयाचा संदर्भ घेऊन त्याचं विश्लेषण करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का, हा मुद्दा अजून डिसाईड व्हायचा आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा भारतातल्या सगळ्याच न्यायालयांमध्ये काही न्यायाधीश हे भ्रष्ट प्रवृत्तीचे आहेत, हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. असं मी म्हटलं तर तो न्यायव्यवस्थेचा अपमान आहे का, ही गोष्ट सुद्धा डिसाईड व्हायची आहे. कारण मला काय वाटते की मी वकील आहे, तर आधी माणूस आहे. कोणी पत्रकार असेल, कोणी पोलीस असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, परंतु माणसंच या सगळ्या व्यवसायात येत असतात, आपलं आपलं काम करत असतात. तर त्या माणसांपैकी काही चुकीच्या प्रवृत्तीचे लोक हे भ्रष्ट असू शकतात. सगळ्या व्यवसायामध्ये भ्रष्टाचारी लोक आहेत, ते सगळेच जण भ्रष्ट आहेत असं नाहीये. तसंच न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा काही लोक भ्रष्टाचारी आहेत, हे आपल्याला कधीतरी मान्य करायला पाहिजे. तर आपण ती व्यवस्था अधिक चांगली करू शकतो. हा माझ्या म्हणण्याचा संदर्भ लक्षात न घेता मी न्यायव्यवस्थेला भ्रष्टाचारी म्हणालो आणि मी गैरवर्तणूक केली असा निष्कर्ष जो काढण्यात आला, तो अत्यंत घाईघाईने किंवा काही कलुषित दृष्टिकोनातून काढला की काय, अशी शंका त्यामुळे मला आली. त्या संदर्भातला सुद्धा निर्णय अजून व्हायचा आहे. बार काउन्सिल ऑफ इंडिया त्यावर नक्कीच विचार करेल. खरं तर आपण ज्या भ्रष्टाचाराबाबत न्यायव्यवस्थेतल्या म्हणालात, खरं तर त्याचे पुरावे देखील मिळाले. काही जस्टिसच्या न्यायमूर्तींच्या घरी, न्यायाधीशांच्या घरी सुद्धा पैसे मिळालेले. असं असताना सुद्धा ज्या गोष्टी डोळ्यांना दिसत आहेत, अगदी शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा जो निर्णय, याच्यामध्ये सुद्धा आपण केलेली चिकित्सा, जे लोकांना उघड्या डोळ्यांनी दिसतंय ते फक्त आपण सांगणं आणि त्याच्यावरती न्यायपालिकेने असा अनाकलनीय निर्णय देणं, आणि आता सुद्धा ज्या पद्धतीनं तारखा पडतायत गेल्या वर्षभरापासून, खरंच न्याय व्यवस्थेला कुठेतरी डॉमिनेट केलं जातंय आत्ताच्या सरकारकडून. सरकारकडून डॉमिनेट केलं जात आहे की नाही यावर मी आत्ता बोलणं बरोबर नाही. परंतु लोक तसं बोलतात, लोकांमध्ये तशी चर्चा असते. अनेकदा वृत्तपत्रांमध्ये काही लेख येतात विश्लेषणात्मक, त्याच्यामध्ये तसे उल्लेख असतात. एवढंच नाही तर काही निवृत्त झालेले न्यायमूर्ती आणि त्यांच्याच काय म्हणतो न्यायव्यवस्थेत काम करणारे न्यायाधिकारी यांनी सुद्धा अनेकदा याचे उल्लेख केलेले आहेत की राजकीय दबाव येतात. इंदिरा गांधी जेव्हा होत्या तेव्हा सुद्धा त्यांनी काही न्यायाधीशांवर दबाव आणले होते. आणि एक पुस्तक पण आता त्याच्याबद्दल आलेलं आहे की जजेस ऑर जस्टिसेस हू वेअर ऑन द रडार ऑफ इंदिरा गांधी ड्युरिंग इमर्जन्सी, असं आलेलं आहे. आता एक इमर्जन्सीचा काळ तेव्हा होता, इंदिरा गांधी तो लादला होता. त्या आणीबाणीच्या काळामध्ये काही जणांना रडारवर ठेवण्यात आलेलं होतं. मग जे लोक 24 तास केवळ राजकारणच करतात, रचनात्मक कोणतंही काम करत नाही, त्या लोकांना तर 24 तासाची त्यांनी स्वतःहून इमर्जन्सी लावून घेतलेली आहे.
स्वतःवर सुद्धा आणि समाजावर सुद्धा. मग ते तर काही न्यायाधीशांना रडारवर ठेवू शकतीलच असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे काही जणांवर दबाव असतील आणि असू शकतात, ही शक्यता आपण नाकारू शकत नाही, अशी परिस्थिती सध्या आहे, हे मात्र नक्की सांगायला पाहिजे. आणि कारण हे स्टेटमेंट करण्याचं कारण असं की CJI गवई सरांवरती ज्या पद्धतीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, ती व्यक्ती अजूनही मुक्त फिरतीये. आणि आपल्या बाबत खरं तर महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना माहिती आहे की आपण अगदी गरिबांचे खटले सुद्धा निशुल्क लढवता, समाजाचा आवाज होण्याचा प्रयत्न करता. अशा माणसाला कुठेतरी शिक्षा करण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यावरून खरंच न्यायव्यवस्थेच्या एकूण रचनेवरती प्रश्नचिन्ह उभं करता येत नाही का? किंवा न्यायव्यवस्थेच्या संदर्भात आपण हे म्हणू शकत नाही. पण आता असं आहे की हा निर्णय जो महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या काही सदस्यांनी घेतलेला आहे, तो निर्णय आवडला नाही असं बार काउन्सिलच्याच काही आता असलेल्या सदस्यांनी आणि काही माजी सदस्यांनी मला फोन करून सांगितलं. तर मग याच्यातून काय दिसते की महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल असेल तरी त्याच्यामध्ये अनेक लोक हे अत्यंत न्यायिक विचार करणारे, चांगुलपणा जपणारे असे आहेत. आणि त्यांनी मला फोन करून स्वतः सांगितलं की हा निर्णय आमच्यापैकीच काही जणांनी दिला, तो आम्हाला आवडला नाही. तर मला असं वाटतं की ही संवेदनशीलता जी आहे ना प्रत्येक व्यवस्थांमधली, ती आपल्याला वाढवायची आहे. मग त्यांनी एवढंच नाही तर काही रिटायर्ड न्यायाधीश जे सुप्रीम कोर्टातून निवृत्त झालेले आहेत, काही उच्च न्यायालयातून निवृत्त झालेले आहेत, त्यांनी मला फोन करून सांगितलं, त्यांनी मला कळवलं की हा निर्णय काही बरोबर झालेला नाही, याच्यामध्ये गैरवर्तणुकीसारखा काही प्रकार आम्हाला दिसत नाही. तर माझं म्हणणं आहे की हे जे सगळं सांगतात ना, ते सामान्यातला सामान्य माणूस परत बोलायला लागला. आतापर्यंत अनेक वकिलांवर डिसिप्लिनरी ऍक्शन म्हणून गैरवर्तणुकीचा ठपका ठेवण्यात आला. त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सामान्य माणसांनी कधी चर्चा केली नाही. आज सामान्य माणूस ज्या माझ्या बाजूने उभे राहिले, चर्चा करायला लागले, रस्त्यावर उतरले, चौकांमध्ये निदर्शनं केले. मला असं वाटतं की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या माझ्या सगळ्या मित्रांनी निदान याची दखल घ्यायला पाहिजे की असं यापूर्वी कधी झालं नाही, एवढ्या मोठा पाठिंबा एखाद्याला मिळाला नाही. माझ्या कामाची ती पावती आहेच एकीकडे, पण दुसरीकडे हा पण विचार आहे त्याच्यामध्ये की सामान्यातल्या सामान्य माणसाला कळते की या सगळ्या मुद्द्यांमध्ये कुठेही गैरवर्तणूकच नाही. तर तुम्ही गैरवर्तणूक म्हणजे लॉ शिकलेल्या लोकांनी ते ठरवायचं की गैरवर्तणूक आहे, तर मग ते शंकास्पद वाटायला लागते. आणि म्हणून मला वाटतं की तो न्याय म्हणजे काय आहे हे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा कलुषित आहे का, असा प्रश्न लोक मला विचारतात फोन करून. मी काय उत्तर देऊ त्यांना? मी त्यांना हे सांगतो की सध्या न्यायप्रविष्ट आहे, आपण बघू काय निकाल लागेल तो. अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे, स्थगिती मिळवलेली आहे त्या सगळ्या अन्यायकारक आदेशाला. इथून पुढे कशा पद्धतीनं जाणार आहोत? आता मी आणखी जास्त जोराने काम करेन. एक स्पीड ब्रेकर म्हणून याच्याकडे जर बघितलं तरी स्पीड ब्रेकरच्या तिथे आपली स्पीड कमी होत असते आणि त्याच्यानंतर पुन्हा एक चांगला रस्ता असतो. बरोबर. स्पीड ब्रेकर येत असतात, यानंतर पण येतील. परंतु मला असं वाटते की त्याच्यामुळे काळजी घेण्याची गरज नक्की आहे. परंतु आपण ज्या दिशेने चाललोय ती दिशा योग्य आहे असा विश्वास मला जास्त मजबूतपणे आता करावा वाटला. कारण की जेव्हा आपली दिशा योग्य असते तेव्हा तशा प्रकारचे अडथळे आणले जातात. की माझ्या भावाने मला खूप चांगलं सांगितलं की अरे ते सगळेजण म्हणजे राजकीय जे लोक माझ्या विरुद्ध असतील किंवा मी त्यांच्या विरुद्ध असं त्यांना वाटत असेल, मी कोणाच्या विरुद्ध नाही, खरं तर मी लोकशाहीच्या बाजूने आहे आणि संविधानाच्या बाजूने आहे. मग त्याच्यामध्ये कोणी आडवा येत असेल तर त्याचं विश्लेषण मी करतो. मी त्यांच्या विरुद्ध नाही, मी कोणत्या व्यक्ती म्हणून कोणाच्या विरुद्ध नाही. पण माझ्या भावाने मला सांगितलं की हे जे राजकीय नाराज झालेले लोक आहेत त्यांनी तुझी मान धरण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या हातात तुझी मान आली नाही तर त्यांनी तुझ्या पोटावर लाथ मारली. बरोबर. असं त्यांनी मला सांगितलं. तर मला असं वाटतं की त्याची पण भावना एक समजून घेण्यासारखी जी सामान्य अनेक लोकांची आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशी संकट येत असतात, पण मला एवढंच वाटते की चुकीचा आरोप आपल्यावर होऊ नये. मी खरोखर काही केलं असेल ना तर माझ्यावर आरोप व्हावा, माझ्यावर केस चालावी. न्यायापुढे कायद्यापुढे सगळेजण समान आहेत, आपणच सांगतो. त्यामुळे मला काही वेगळी विशेष वागणूक मिळाली पाहिजे अशी अपेक्षा नाही. परंतु न्यायच जिथे आहे असं वाटत नाही, न्यायिकता आहे असं वाटत नाही. तुम्ही सूडबुद्धीने काहीतरी करताय अशी शंका सामान्यातला सामान्य माणूस व्यक्त करतो. तुम्ही राजकारण आणताय असं लोक म्हणतात. तेव्हा मग त्याच्याबद्दलचा विचार हा नक्कीच अत्यंत तटस्थपणे, प्रामाणिकपणे, कोणाचाही राग न करता झाला पाहिजे.
नाही, आणि अपेक्षा सुद्धा तीच करूयात. जर का न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढण्याचा आपण निर्णय घेतलाय, तर मला वाटतं कुठेतरी तिथे डोळसपणेच काम झालं पाहिजे. आणि न्यायदेवतेवरती विश्वास ठेवून काम करणाऱ्या माणसावरती जर का हल्ला होत असेल आणि हल्लेखोर जर का स्वतंत्र फिरत असेल आणि दुसरीकडे एक माणूस जो सामान्यांचा आवाज बनत असेल आणि त्याला टार्गेट केलं जात असेल, तर मला वाटतं गडबड ही फक्त सिस्टीम मध्ये नसून कुठेतरी त्या सिस्टीमच्या मागे उभे राहणाऱ्या एकूणच समाजाची आणि समाज मनाची देखील आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चिकित्सा आपापल्या व्यक्तिशः पातळीवर देखील प्रत्येकाने केली पाहिजे. या सगळ्या गोष्टींबद्दल आपली काय मतं आहेत आम्हाला आवर्जून आपल्या प्रतिक्रिया कळवा. पाहत रहा सडेतोड. धन्यवाद.